बालकाचा विकास व स्वची जाणीव या विषयातील 5वा जो टॉपिक आहे, स्वतःतील शक्तिस्थानांचा शोध, या घटकाचा आपण अभ्यास करत आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण की प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये कोणकोणती शक्तिस्थानं असायला पाहिजेत, ती नसली तर आपण काय उपाययोजना करायला पाहिजेत. नाण्याची दुसरी बाजू जी पाहिली ती म्हणजे त्रुटी किंवा उणिवा या प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्याकडे असतात, त्या कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे या उपघटकाचा अभ्यास केलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण की प्रत्येक विद्यार्थ्याला जीवनामध्ये अनेक संधी उपलब्ध होतात, त्या संधीचं त्यांनी सोनं कसं करायचं आणि जीवनामध्ये यशस्वी होत असताना किंवा जीवनामध्ये आपण मार्गक्रमण करत असताना अनेक धोके किंवा संकटे येत असतात, तर ती कोणकोणती आहेत आणि त्याच्यावर आपण कशी मात करायची या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहे. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक संधी येत असतात, फक्त आपल्याला ती संधी ओळखता आली पाहिजे आणि जेव्हा आम्हाला ती संधी ओळखता येणार आहे तेव्हा त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहे. नेहमी एक कथा सांगितली जाते किंवा एक उदाहरण दिलं जातं की एक व्यक्ती असते, तिला भगवान प्रसन्न होतात आणि ते त्या व्यक्तीला म्हणतात, तुला जो काही वर पाहिजे तो वर तू मागू शकतोस. ती व्यक्ती आळशी वृत्तीची असते. ती व्यक्ती म्हणते की मला असा वर द्या की मी जी इच्छा व्यक्त करेल ती वस्तू किंवा जे पाहिजे मला ते माझ्यासमोर उभं राहिलं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे. भगवान म्हणतात, मी तुला तो वर द्यायला तयार आहे, फक्त माझं एक छोटंसं काम आहे, तेवढं तू काम करायचं. ते काम तू व्यवस्थित पूर्ण केलं की मी तुला तो वर देतो. हा माणूस अगदी लगेच तयार होतो, म्हणतो बरं झालं, एक काम करायला आपल्याला काय अडचण आहे, आणि तो तयार होतो. भगवान म्हणतात की मी 3 रेडे तुझ्याकडे पाठवतो. त्या 3 रेड्यापैकी कोणत्याही एका रेड्याचं तू शिंग पकडून दाखवायचं. ते तू शिंग पकडलंस की मी तुला लगेच वर देतो. ह्याला आनंद होतो. अगदी सोपं तर काम आहे, चला मी करतो असा म्हणतो आणि भगवान सांगतात मी तुझ्या जवळच उभा आहे म्हणून. हा ठीक आहे म्हणतो, काय तुम्ही नसलात जवळ तरी चालेल, मी करतो ते काम. आणि पहिला रेडा येतो. त्यावेळेस याच्या मनामध्ये विचार चाललेला असतो की मला हा वर मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा काय मागायचं. मग ते काय मागायचं ह्याचा त्याच्या मनामध्ये विचार चाललेला असतो आणि तेवढ्यात पहिला रेडा येतो. आपण पहिल्या भागामध्ये पाहिलंय की कुठल्याही कामाचं जर नियोजन नसेल तर ते काम यशस्वीच होत नाही. आणि असंच होतं की रेडा आल्यानंतर त्याचं शिंग कसं पकडायचं हे ते ठरवतच नाही किंवा याचं नियोजनच करत नाही. त्यामुळं तो रेडा आल्यानंतर हा तो शिंग पकडत नाही, तो तसाच निघून जातो. मनात विचार करतो जाऊ देत, गेला तर गेला, अजून 2 रेडे आहेत, आपण त्याच्यापैकी कोणाचं तरी शिंग पकडायचं असा मनात विचार करतो. आणि तेवढ्यात दुसरा रेडा येतो. तो अतिशय अक्राळ विक्राळ त्याचं रूप असतं, अगदी मोठमोठी शिंग असतात आणि तो धावतच येतो. त्याला पाहतो तसा हा घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे, हे आपल्याला शक्य नाहीये, जाऊ देत, ह्याला आपण असंच सोडून देऊया. 3ऱ्या रेड्याचं मात्र नक्की आपण शिंग पकडायचं. आणि 3रा रेडा येतो. हा पाहतो आणि डोकं धरून खालीच बसतो. का तर 3ऱ्या रेड्याला शिंगच नसतं. म्हणजे जीवनामध्ये संधी कुठल्या वेळेस येईल हे आपल्याला सांगता येत नाही. ती प्रत्यक्ष रीतीने आपल्या समोर येतीच असं नाहीये पण अप्रत्यक्षरित्या आपल्याला त्याची चाहूल लागते. ते आपल्याला समजायला पाहिजे आणि जेव्हा ते समजेल तेव्हा आपण त्याचं संधी सोन्यात रूपांतर करणार आहे. मग आता हे प्रत्येकाच्या जीवनात संधी येत असते. आपल्याला इथं फक्त विद्यार्थ्यांचा विचार करायचा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं आहे. ते शिक्षण घेत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संधी त्याला मिळत असतात. आज सर्व शिक्षा अभियान आहे. या सर्व शिक्षा अभियानामध्ये की प्रत्येक मूल शाळेपर्यंत कसं येईल, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलेलं आहे. ही त्या मुलांसाठी एक संधीच आहे. मग आता अनेक भौगोलिक परिस्थिती असेल, घरची काही आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक काही कारणं असतील किंवा शारीरिक काही कारणं असतील, तर ते मूल औपचारिक शिक्षण घेऊ शकत नसेल तर शासनाने अनेक अनौपचारिक शिक्षणाची सोय केली. मग इथं साखर शाळा आहे, तांडा शाळा आहे, सेतू शाळा आहे, कुरण शाळा आहे, अंगण शाळा आहे, संधी शाळा आहे.
त्यानंतर आश्रमशाळा आहे. या विविध शाळांच्या माध्यमातून या घटकांना शाळेपर्यंत आणलं जातं. किंवा जी मुलं हुशार आहेत, सर्जनशील आहेत, त्यांच्यासाठी विद्यानिकेतन आहे, नवोदय विद्यालय आहेत पहा. म्हणजे याच्यातून काय होणार आहे, तर प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याची काय आहे तर संधी मिळणार आहे पहा. म्हणजे शासनाने तर असं सांगितलंय की जर मूल शाळेपर्यंत येत नसेल तर शिक्षणाने किंवा शिक्षकांना त्याच्या घरापर्यंत जायचंय. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये ती एक संधी आहे पहा. ही झाली शाळेत येण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी. त्यानंतर त्याच्याकडे जे काही सुप्त गुण आहेत किंवा त्याच्याकडे काही ज्या कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुद्धा शाळेमध्ये अनेक उपक्रमांचं आयोजन आणि नियोजन केलं जातं पहा. आपण जर वाचन करत असाल किंवा टीव्हीवर रेडिओवर ऐकत असाल तर पहा असे अनेक उदाहरणं आहेत पहा की एखादा अगदी सर्वसामान्य घरातला विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे, शाळेतल्या एखाद्या उपक्रमांमध्ये भाग घेतला किंवा एखाद्या मुलीला सहज शिक्षकांनी गाणं म्हणायला सांगितलं आणि ते व्हायरल झालं आणि त्यानंतर त्या मुलीला म्हणजे अनेक ठिकाणी संधी उपलब्ध झाल्या. किंवा खेळाचंही असंच आहे पहा. म्हणजे कोणत्या मुलाकडं कोणता गुण आहे हे जर शिक्षकांना जाणलं आणि त्याला ती संधी उपलब्ध करून दिली तर त्या मुलाचं जीवन जे आहे ते जीवन उज्ज्वल होणार आहे पहा. म्हणजे ह्या त्याच्यासाठी संधीच आहेत. तर ज्या मुलांचा बौद्धिक विकास अधिक झालेला आहे त्यांच्यासाठी MTSC, स्कॉलरशिपच्या परीक्षा किंवा विविध विषयांच्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं जातं पहा की त्याच्या माध्यमातून त्यांच्या बौद्धिक गुणवत्तेला वाव मिळावा, त्याच्यातून त्या मुलाची प्रगती करणं हा उद्देश असतो. त्यानंतर जी मुलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शासनाने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पहा. अहिल्याबाई होळकर मोफत मुलींसाठी पास आहे, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना आहे, विद्या वेतन आहे. या विविध माध्यमातून जर घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तरी सुद्धा गरिबी शिक्षणाच्या आड येत नाहीये, तर ही संधी जी आहे ती संधी मुलांना मिळालेली आहे. त्यानंतर पहा की सगळेच पालक सुशिक्षित असतात असं नाही, तर अनेक पालकांना आपल्या विद्यार्थ्यामध्ये कोणकोणते कलागुण आहेत किंवा विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी काय आहे याचं ज्ञान नसतं. मग अशा वेळेस जर शिक्षकांनी त्या पालकांना मार्गदर्शन आणि समुपदेशन केलं तर ते पालक विद्यार्थ्यांना पुढं शिकवण्यास किंवा त्याच्या कलागुणांना वाव द्यायला तयार होतात पहा. आणि त्यासाठी वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत मग त्या कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये पहा सत्कार समारंभाचं आयोजन केलं जातं. हेच की त्या मुलांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यातले जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळावा हाच त्याचा उद्देश असतो पहा. म्हणजे विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी, विद्यार्थ्यांना आपली भावी वाटचाल जी आहे ती यशस्वी करण्यासाठी अनेक संधी असतात. फक्त या ज्या संधी आहेत त्या संधी कोणकोणत्या आहेत त्याची जाणीव जी आहे ती शिक्षक म्हणून जर आपल्याला असेल तर आपण विद्यार्थ्यांना त्या संधी उपलब्ध करून देणार आहे पहा. म्हणून प्रत्येक शिक्षकाला एक मुलगा किंवा आपल्या हातून घडणारी जी मुलं आहेत त्यांचं जीवन उज्ज्वल होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने कोणती ना कोणती तरी संधी त्या मुलाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. ह्या झाल्या संधी. त्यानंतर शत्रुसंधोमध्ये की शक्तिस्थान झालं, त्रुटी झाल्या, संधी झाल्या आणि आता शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे धोके, संकटे किंवा भीती. आता आपण हे फक्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहणार आहे पहा की आज जर आपण पाहायला गेलं तर मुलांच्या बाबतीत अनेक धोके जे आहेत किंवा अनेक संकट जी आहे ती आलेली आहेत पहा किंवा ते अडथळे आहे, मुलांच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत पहा. आता आत्ताच आपण जर उदाहरण पाहिलं तर पहा जवळजवळ 1 वर्ष झालं, 1-1.5 वर्ष झालं की मुलं घरामध्ये आहेत. मुलं घरात आहेत. आत्ताच 10वीच्या बोर्डानं आत्ता परीक्षाच रद्द झालेली आहे, पण त्याच्या आधी निर्णय काय घेतला होता तर मुलांना अर्धा तास जादा मिळणार होता. त्याचं कारण काय होतं तर मुलांचा वर्षभर लिखाणाचा सराव मोडलेला आहे किंवा लिखाण अजिबातच नाही आहे. त्यामुळं काय होणार आहे, ते लिखाणाला वेळ लागणार आहे. म्हणजे हा एक प्रकारचा धोकाच आहे. म्हणजे असे जीवनामध्ये अनेक मुलांच्या बाबतीत धोके निर्माण होतात. मग त्या धोक्यांना आपण काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे. मुलांना आता मोबाईलचं खूप सवय लागलेली आहे पहा. मग ते मोबाईलचा वापर करत असताना ते नीट मराठीचाही वापर करत नाहीत आणि इंग्लिशचा पण वापर करत नाहीत. तर दोन्हीचं एकत्रीकरण केलं जातं पहा. जे SMS टाईप केले जातात पहा, तर ते
त्याचं मराठीचा शब्द असतो पण स्पेलिंग तयार करून ते टाईप केले जातात. मग ती तशीच सवय लागते. म्हणजे या वृत्तीमुळं किंवा या सवयीमुळं काय होतं आहे तर भाषा शिकण्यामध्ये पुढं अडचण निर्माण होतीये पहा. त्यानंतर परीक्षेच्या कालावधीमध्ये जर मॅचेस असतील तर मुलांना अभ्यास करायला नकोसं वाटतं किंवा मॅच ही सगळ्या मुलांसाठी आवडीचा विषय आहे पहा. मग अशा वेळेस मुलं काय करणार आहे तर अभ्यासापासून परावृत्त होणार आहे. हा तो अडथळाच आहे किंवा परीक्षेमध्ये निर्माण होणारा हा एक अडथळा आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते गरज नसताना वेगवेगळ्या क्लासेसला पालकांच्या इच्छेमुळं मुलांना जावं लागतं पहा. किंवा त्याच्या पुढचंच कारण जे आहे तर म्हणजे मुलांवर अनेक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लादल्या जातात पहा. आज जर आपण पाहायला गेलं तर अगदी 2.5 वर्षाचा मुलगा असेल त्या 2.5 वर्षाच्या मुलाला वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासला जॉईन केलं जातं. मुलाचा सर्वांगीण विकास करायचा हा उद्देश किंवा या दृष्टीने पालक काय करतात तर त्या मुलाला वेगवेगळ्या क्लासला घालतात पहा. सर्वांगीण विकास याचा अर्थ त्याचा बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विकास करायचा आहे. हा उद्देश जरी असेल तरी त्या मुलाचा वयोगट जो आहे त्याचाही विचार करायला पाहिजे पहा. जर एखादा पहिलवानाचा मुलगा असेल तर तो पहिलवान असा म्हणू शकणार नाही की माझा मुलगा आहे म्हणल्यानंतर तो 6व्या महिन्यात 7व्या महिन्यात व्यवस्थित माझ्यासारखा धावायला पाहिजे किंवा व्यवस्थित माझ्यासारखा त्याला व्यायाम आलाच पाहिजे म्हणून 6व्या किंवा 7व्या महिन्यामध्ये तो जर असा म्हटला की माझ्या मुलाने व्यवस्थित चाललं पाहिजे किंवा व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे म्हणून जर त्या आईने आणि वडिलांनी जर त्या मुलाला 6व्या 7व्या महिन्यामध्ये जर चालवायचा प्रयत्न केला तर त्या मुलासाठी ते शक्य नाहीये पहा. म्हणून कुठलेही आई वडील हा प्रयत्न करत नाहीयेत. पण हीच चूक जी आहे ती आपण मुलाच्या मानसिकतेच्या बाबतीत करतो. जर 2-2.5 वर्षाच्या मुलाला आम्ही जर औपचारिक शिक्षण द्यायला लागलो तर त्याचं जे बालपण जे आहे ते बालपण आपण हिरावून घेतोय पहा. त्याचा मानसिक आणि बौद्धिक तेवढा विकास झालेला नसतो आणि असा विकास न झालेल्या मनावर आणि त्या बुद्धीवर आपण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या लादतो. ही जी काय आहे ती त्याच्या प्रगतीमध्ये अडचणच आहे पहा. अनेक प्रकारच्या ज्या अपेक्षा ज्या आहेत म्हणजे मला हे व्हायचं होतं पण परिस्थितीमुळे मला ते जमलं नाही म्हणून माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलींनी हे व्हायलाच पाहिजे हा एक आईवडिलांचा अट्टहास जर असेल तर मुलाला स्वतःची प्रगती जी आहे ती प्रगती तो करू शकत नाहीये पहा. आणि मग अशी बालमनं कोमेजलेली मुलं जी आहेत त्यांचं मानसिक आरोग्य जे आहे ते आरोग्य चांगलं राहत नाहीये. अनेक प्रकारचा ताणतणावाखाली ती मुलं जीवन जगत असतात आणि मग कुठंतरी याचा अतिरेक झाला तर आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात. म्हणजे हा काय आहे तर तो एक धोकाच आहे. त्यानंतर अनावश्यक स्पर्धेचं वातावरण. जीवनामध्ये स्पर्धा ही असायला पाहिजे पण ती स्पर्धा निकोप स्पर्धा असायला पाहिजे. जर निकोप स्पर्धा असेल तर त्याच्यातून सगळ्यांचीच प्रगती होत असते पण इथं जे आहे त्या स्पर्धा ज्या आहेत त्या जीवघेणी स्पर्धा आहेत पहा. खूप वेळा असं होतं की आपल्या मुलाची प्रगती करायची हा उद्देश बाजूला राहतो आणि आपण इतरांशी कुठंतरी कंपॅरिझन करतो की त्या मुलाला एवढं मार्क्स पडले त्या मुलीला एवढे मार्क्स पडले तिने एवढं गुणवत्ता मिळवली आहे मग तू का कमी अशी तुलना केली जाते. आणि जरी आपल्या मुलाला समजा 95% मार्क्स पडले आणि शेजारच्या मुलाला किंवा मुलीला जर 95.10 मार्क्स पडले तरी सुद्धा आईवडील नाराज होणारे आईवडील आहेत पहा. आणि मग अशा वेळेस त्या मुलाच्या मनामध्ये कुठंतरी न्यूनगंड तयार होतो. म्हणून प्रगतीमधला हा एक धोका आहे पहा. पुढचं जे आहे ते पाठ्यांशाचं व्यवस्थित आकलन न होणं. म्हणजे तो जो पूर्व भाग आहे किंवा आधीचा जो पाठ्यांश आहे किंवा पाठ्यक्रम आहे त्याचं व्यवस्थित आकलन न होणं पहा. नेहमी असं होतं जर मुलाने अगदी ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तरी त्याला त्यातलं काही येत नसेल तर त्याचा दोष कुणाला दिला जातो तर त्या महाविद्यालयावर दिला जातो. महाविद्यालयामध्ये जर विचारणा केली तर त्याचा दोष ज्युनियर कॉलेजमध्ये दिला जातो. ज्युनियर कॉलेजमध्ये विचारणा केली तर सांगतात हायस्कूलकडून येतानाच मुलगा असा होता. परत प्राथमिक शाळा म्हणजे जर मुलगा जीवनामध्ये यशस्वी होत नसेल तर अगदी प्राथमिक शाळेपासून त्याची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार होत नाहीये पहा. पुढचा जो धोका आहे तो की पाठ्यक्रम जो आहे त्या पाठ्यक्रमाचं व्यवस्थित आकलन न होणं. म्हणजे इयत्तेने ते पुढं जातात किंवा शिक्षणाने ते पुढं गेलेले असतात पण त्याच्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या मुलाला आकलन झालेलंच नसतं.
मी पाठीमागच्या 1-2 भागामध्ये सांगितल्याप्रमाणे की मुलाला शिक्षण मिळतं पण शहाणपण मिळत नाही. आणि आपला कुठलाही पाठ्यक्रम जो आहे तो पूर्ण प्रकारे भिन्न नाही आहे पा. म्हणजे एका पाठ्यक्रमावरच दुसरा पाठ्यक्रम अवलंबून आहे. तुमचंच उदाहरण घेतलं तर तुमचा फर्स्ट इयरचा जो सिलेबस आहे त्याच्यावरच आधारित सेकंड इयरचा सिलेबस आहे पा. जर फर्स्ट इयरचंच तुम्हाला काही व्यवस्थित आकलन झालं नाही तर सेकंड इयरचं अध्यापन करत असताना किंवा त्याचं अध्ययन करत असताना तुम्हाला ते नकोसं वाटणार आहे पा. पण हा जर फर्स्ट इयरचा पाठ्यक्रम तुम्ही व्यवस्थित आकलन केला, तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण झाली, तर सेकंड इयरचा पाठ्यक्रम जो आहे तो अभ्यासत असताना तुम्हाला त्यात आनंद वाटणार आहे पा. आणि जर तो आकलन व्यवस्थित नाही झाला तर पुढचं शिक्षण घेत असताना मग तो एक अडथळा ठरतो. त्यानंतर जी आर्थिक परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती मुलाला शिक्षण घेण्यामध्ये ही एक अडचण आहे किंवा अडथळा आहे. जर घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप बेताची असेल, घरामध्ये व्यसनाचं प्रमाण अधिक असेल किंवा शारीरिक किंवा मानसिक जर काही व्यंग असेल तर अशा वेळेस काय होतं तर शिक्षण घ्यायला एक अडचण निर्माण होते. आणि मग अशी मुलं जी आहेत ती शिक्षणापासून परावृत्त होतात. म्हणजे व्यक्तीला स्वतःची प्रगती करत असताना हे जे अडथळे आहेत त्या अडथळ्याला त्या मुलांना सामोरं जावं लागतं. मग आपण एक शिक्षक या नात्याने हे सगळे जे अडथळे आहेत ते अडथळे विद्यार्थ्याला जीवनामध्ये येणारच आहेत. मग मी शिक्षक म्हणून त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे याची जाणीव आपल्या शिक्षकाला असायला पाहिजे. आणि जर ती जाणीव आपल्याला असेल, शासनाच्या ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत किंवा अनेक मदतीच्या शासनाने अनेक मदत आपल्याला देऊ केलेली आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी शिक्षकाला माहिती असेल तर विद्यार्थ्याच्या बाबतीत हा अडथळा ठरणार नाही आणि शिक्षक तो अडथळा सहजासहजी दूर करतील आणि त्या मुलाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणार आहेत पा. म्हणजे या शत्रुसंधोमध्ये आपण शक्तिस्थाने, त्रुटी, संधी आणि धोके या उपघटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. हे शॉर्ट ॲनालिसिस जो आहे ते जर व्यवस्थित आपण लक्षात घेतलं आणि त्याच्याप्रमाणे जर आपण प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार केला आणि मग त्या मुलाला जाणून घेतलं तर आणि त्याच्याप्रमाणे त्या मुलाला जाणून घेऊन जर आपण योग्य ठिकाणी उपाययोजना केल्या, त्याच्या ते शक्तिस्थानांना वाव दिला, त्याला अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्याच्या ज्या काही धोके आहेत किंवा उणीवा आहेत, त्रुटी आहेत, ह्या सगळ्याचं जर आपण निराकरण करण्याचा प्रयत्न केला तर तो मुलगा जो आहे तो मुलगा एक चांगल्या प्रकारे अध्ययन आणि अध्यापन करू शकेल आणि आपल्या शिक्षणाचा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य होईल.